नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे बटाट्याची सुकी भाजी. हे डब्यासाठी झटपट बनवता येते आणि लवकर पण होते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं बटाटे घेतलेत. हे चिरून पाण्यामध्ये टाकले मी. चिरून टाकण्याने काय होतं, बटाटे लवकर शिजतात. कुकरमध्ये पाणी घेतले, पाण्यामध्ये टाकले बटाटे. आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. बघा 3 शिट्ट्यामध्ये बटाटे आपले छान शिजलेत. मऊसूत बटाटे शिजलेत आपले. आता हे बटाटे मी काढून घेतलेत आणि आता त्याची साल काढून घेऊया बटाट्याची. मी सर्वच बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाट्याला असं मॅश करून घेतलं हाताने. इकडे गॅसवरती कढई घेतली आहे. कढईमध्ये तेलातल्या पळीने 3 ते 4 पळी तेल घेतले. तेल छान गरम झालं ना, त्यामध्ये 1 चमच मोहरी टाकले. त्यासोबतच यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा कापून घातलाय मी. ह्याला छान परतून घेऊया. कांदा आपला लालसर रंगावरती परतलाय मस्त. थोडासा कढीपत्ता आणि अद्रक लसूण पेस्ट टाकली मी. आता हे छान मिक्स करून घेऊया. अद्रक लसूण पेस्ट पण छान परतली पाहिजे तेलामध्ये. बटाटे शिजेपर्यंत मी भाजीसाठी कांदा आणि पीठ मळून घेतलं होतं. त्यामुळे आपली भाजी आणि चपाती पटकन होते डब्यासाठी. आता आपला कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट छान परतले. आता यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेऊयात. आपल्या घरी सहज अवेलेबल असतात ते मसाले. 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद आणि 1 रुपयावाली घरकुलची मसाला पुडी टाकली आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे मसाला तुम्हाला आवडेल ना ते टाकू शकता. जसं की मॅगी मसाला वगैरे. तुम्हाला जे मसाला आवडेल ते टाकू शकता तुम्ही. आता तेलामध्ये टाकून घेतले मी. आता आपल्याला लगेचच यामध्ये बटाटा टाकून घ्यायचे, जे मॅश करून ठेवला होता ते. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. बघा मी कोथिंबीर टाकले आणि आता हे सर्व बटाटे मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये. मॅश करतच मिक्स करायचे आहेत बटाटे आपल्याला. हे सर्व एकजीव करून घ्यायचं छान असं. आणि लक्षात ठेवा, गॅस आपल्याला बारीक करायचे, गॅस मोठा ठेवायचा नाही. गॅस मोठा असेल तर भाजी करपू शकते, त्यामुळे बारीक गॅसवरती एक कमीत कमी 2 ते 3च मिनिटं आपल्याला ही भाजी अशी मॅश करत मिक्स करायचे. मस्त अशी भाजी तयार आहे. बघा एकदम झटपट अशी भाजी आपली तयार झाली आहे. आणि आता ही भाजी झाली आहे. आता मी तोपर्यंत भाजी थोडीशी थंड होईपर्यंत मी पटकन 2 चपात्या टाकून घेते. टिफिनसाठी आपली भाजी आणि चपाती तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.